नमस्कार मित्रांनो, मी कृषी मित्र विजय आपले खानदेश कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की SSP मध्ये कॅल्शियम खरंच असते का आणि कॅल्शियम असते तर त्याची कंपन्या टक्केवारी का दाखवत नाहीत आणि त्यासोबत SSP वापरावे की DAP वापरावे आणि DAP वापरल्यास त्याचा आपल्याला काय फायदा मिळतो, काय तोटे होतात आणि SSP वापरल्याने आपल्याला काय फायदे होतात आणि काय तोटे होतात याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. तर चला तर मित्रांनो, SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये कॅल्शियम खरंच असते का आणि असते तर त्याची टक्केवारी कंपन्या दाखवत का नाही? तर याचे मुख्य कारण म्हणजे कंपन्या फक्त मुख्य घटक असतो त्या घटकाचेच लेबल दाखविण्याचा हा शासनाचा नियम असल्या कारणाने कॅल्शियम हे सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये जिप्सम स्वरूपात असते. यामुळेच कॅल्शियमची टक्केवारी सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये दाखवली जात नाही. तर सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये नेमके कोणकोणते घटक असतात? तर सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये 16% फॉस्फरस आपल्याला मिळत असतो. त्यासोबत 11% सल्फर आणि 18 ते 21% कॅल्शियम हे जिप्सम स्वरूपामध्ये असते. यामुळे जमिनीची सुपीकता वाढून जमीन नरम होते व त्यामुळे जमिनीत सूक्ष्मजीवांचा संचार वाढतो. यामुळे जमीन सुपीक होण्यास व नरम मऊ होण्यास आपल्यास मदत होते आणि त्यासोबत कॅल्शियमची कमतरता भरून निघते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पिकामध्ये विविध असे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामध्ये पहिला दुष्परिणाम म्हणजे पानांच्या कडा जळणे, तसेच फुलधारणा कमी होणे, फुलगळ होणे, तसेच फुलांची फळांमध्ये रूपांतर कमी होणे, असे मुख्य जे तोटे आपल्याला दिसून येतात ते कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दिसून येतात. आणि हीच कॅल्शियमची कमतरता आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेटमुळे भरून निघते. त्यासोबत जर आपण DAPचा जर वापर केला तर यामुळे आपल्याला फायदे तर होतात, कारण सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये फॉस्फेटचे प्रमाण हे कमी असते, परंतु DAP मध्ये सिंगल सुपर फॉस्फेटच्या तुलनेत फॉस्फेटचे प्रमाण हे अधिक असते आणि त्याचसोबत नत्र देखील असते. पण याचा दुष्परिणाम असा होतो की यामुळे फक्त नत्र आणि फॉस्फेट हे दोनच घटक आपल्याला जमिनीला मिळतात. यामुळे जास्तीत जास्त जर आपण DAPचा वापर केला तर यामुळे जमीन कडक होण्याची संभावना असते आणि यामुळे कॅल्शियमची कमतरता आपल्याला दिसून येते आणि त्यासोबत सूक्ष्मजीव हे मारले जातात, कारण यामुळे जमीन कडक होत असते. म्हणूनच मित्रांनो, DAP पेक्षा जर आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर जर आपल्या पिकांमध्ये केला तर यामुळे आपल्याला अनेक फायदे मिळतात. ते म्हणजे आपल्याला सल्फर हे दुय्यम घटक हा मुबलक प्रमाणात मिळत असतो, तसेच कॅल्शियम हे देखील जिप्सम स्वरूपात मिळत असते आणि सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये फॉस्फेट देखील आपल्याला 16% मिळत असते. हे फक्त आपल्याला पोषक तत्वच देतात असे नाही, तर आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यामध्ये आपली मदत करत असतात. यामुळे जमीन मऊ भुसभुशीत होत असते व सूक्ष्मजीवांचा संचार हा वाढत असतो. यामुळे भूसुधारक म्हणून देखील आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओस लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.